नमस्कार मित्रांनो. रिटायरमेंट किंवा निवृत्ती हा एक अतिशय मॉडर्न असा कन्सेप्ट आहे किंवा आयडिया किंवा कल्पना आहे. कारण 1890च्या आधी रिटायरमेंट किंवा निवृत्ती हा प्रकार माणसाला माहीतच नव्हता. रोमन एम्परर ऑगस्टसने 13व्या शतकामध्ये काही जे त्यांचे लढवई सरदार होते त्यांच्यासाठी ही रिटायरमेंट स्कीम आणली होती, पण त्याचा हेतू हा राजकीय होता. या लोकांनी रिटायर झाल्यानंतर 20-30-40 वर्षाच्या वय असताना आपल्यावर परत चाल करून येऊ नये यासाठी त्यांना थोडंसं मदत देऊन, आर्थिक मदत देऊन शांत राहा असं सांगण्याचा तो सोपा मार्ग होता. परंतु साधारण मागच्या 19व्या शतकाच्या सुरुवातीला जी लाईफ एक्सपेक्टन्सी आहे म्हणतो आपलं वयोमान जे होतं माणसांचं, ते टिपिकली 30 ते 35 वर्ष असं होतं साधारण. अगदी काही केसमध्ये 40, पण याच्यावर नाही. त्यामुळे रिटायरमेंटची गरज त्या काळात लोकांना भासत नव्हती किंवा तिथपर्यंत लोक पोहोचत नव्हते असं म्हणता येईल. परंतु जसं प्रगती होत गेली, मेडिसिन असेल, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असतील, ट्रान्सपोर्टेशन असेल आणि अपॉर्च्युनिटीज संधी असतील वेगवेगळ्या, त्यामुळे मात्र माणसाचं वयोमान हे वाढत गेलं आणि सध्या ते साधारण 70-75च्या दरम्यान आहे. त्यामुळे हे जे रिटायरमेंटचे निवृत्तीचा जी गरज वाटली ती साधारण 18व्या शतकाच्या शेवटी म्हणजे 1880 मध्ये जर्मनीमध्ये ओटो व्हॅन बिस्मार्क हे जे त्यांचे चान्सलर होते त्यांनी ही पहिल्यांदा आयडिया त्या सरकार समोर ठेवली की जे अबोव 70 जे आहेत काम करणारी एक वयोवृद्ध, मी असं म्हणत नाही की ते काम करू शकत नव्हते, परंतु नवीन मुलांना किंवा नवीन जे अनएम्प्लॉईड बेरोजगारांना संधी देण्यासाठी आणि त्या बेरोजगार जो अराजक निर्माण करू शकतात, असंतोष असतो, तो मॅनेज करण्यासाठी म्हणून त्यांनी ओटो व्हॅन बिस्मार्क यांनी 1881 मध्ये जर्मनीच्या राष्ट्रपतीला सांगितलं की आपण असं करूया, हे 70 वर्षाच्या वरचे आहे त्यांना काहीतरी सरकारतर्फे आपण पेन्शन म्हणजे त्यांचं जे दैनंदिन खर्चासाठी वगैरे जो काही आपल्याला पैसा देता येईल तेवढा देऊया, जेणेकरून ती मंडळी 70 वर्षाच्या वरची मंडळी वर्कफोर्स मधून बाहेर पडतील आणि नवीन मंडळींना फायदा होईल किंवा त्यांना संधी मिळेल. तर हे सगळं 7-8 वर्ष डिस्कशन झाल्यानंतर 1889 मध्ये पहिल्यांदा ही जी रिटायरमेंटची स्कीम आहे ती मार्केटमध्ये आली असं म्हणता येईल जर्मनीमध्ये. त्याचबरोबर पॅरलली अमेरिकेमध्ये पण ओहायो रेल जी कंपनी होती त्यांनी पण सेम कंडिशन, सेम धर्तीवर, अशा अगदी सारख्याच धर्तीवर रेल्वेमध्ये रेल रोडचे काम करणाऱ्या कामगारांसाठी पण सेम स्कीम आणल्या. त्यानंतर अमेरिकन एक्सप्रेसने पण 1890च्या दरम्यान सेम सुरू केलं. आणि मग त्यानंतर जे अमेरिकन बेसिकली याच वेळेला जो पूर्वापार चालत असलेला व्यवसाय होता शेती वगैरे, इंडस्ट्रियलायझेशनमुळे त्या काळातली औद्योगिक क्रांती झाली. त्यामुळे सगळी जी जो वर्कफोर्स होता, काम करायच्या वयामधली जी मंडळी होती ती सगळी गावाकडून शहराकडे एकत्र यायला लागली फॅक्टरीमध्ये काम करण्यासाठी वगैरे. संघटित वर्कफोर्स तयार होऊ लागला, संघटित कामगार शक्ती निर्माण झाली आणि त्याचबरोबर वयोमान पण वाढत होतं नवनवीन तंत्रज्ञानामुळे, औषधांमुळे वगैरे. तर हे सगळं होत असताना मग जी मंडळी 60च्या वर आहेत, 65च्या वर आहेत, ज्यांना बॉडी क्षमता कमी होते काम करण्याची, स्पेशली मेंटल, जर शारीरिकदृष्ट्या आपण स्वस्थ असू तरी पण मेंटल आपली जी प्रोसेसिंग पॉवर वगैरे आहे ती थोडी कमी होते असं म्हणता येईल. मग अशा लोकांसाठी रिटायरमेंटच्या स्कीम यायला लागल्या आणि मग 1950-60 पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, 1960 मध्ये थोडीशी अमेरिकन जी अर्थव्यवस्था होती ती थोडी स्टेबल झाली आणि त्यानंतर मग त्यांनी खऱ्या अर्थाने पब्लिक गव्हर्नमेंट, सरकारी संस्थांबरोबरच प्रायव्हेट इन्स्टिट्यूटनी पण काही पेन्शनचे प्लॅन्स द्यायला सुरुवात केली. आणि हे जे वयोमान जो होतं पेन्शनचं, रिटायरमेंटचं, ते साधारण 60 वर्षापर्यंत आलं असं म्हणता येईल. आता याच्यामध्ये 1960, 70, 80 मध्ये माणसाचं ऍक्च्युली वयोमान पण जगामध्ये खूप वाढत होतं. सध्या ते 70-75च्या दरम्यान आहे. त्यामुळे हे जे रिटायरमेंटचं एज आहे ते 58-60 असं होत राहतं. पण टिपिकली रिटायरमेंट ही मॉडर्न कन्सेप्ट आहे, गेल्या 50-60-70-80 वर्षामध्ये निर्माण झालेली. कारण त्याच्या आधी रिटायरमेंट येईपर्यंत माणसाची जगण्याची शक्यताच कमी होती. कारण जर तुमचं एक्सपेक्टेड लाईफ एक्सपेक्टन्सी जर तुमची वयोमानच तुमचं असेल 35 ते 40 तर तुम्हाला पुढचे प्रश्न पडतच नाही. त्यामुळे रिटायरमेंट ही कन्सेप्ट नवीन असली तरी लोकांमध्ये आता ती खूप चांगल्या प्रकारे रुजलेली आहे. आपण बऱ्याच वेळा असं ऐकतो की नुकतेच काम करायला लागलेली लोक पण म्हणतात की लवकरात लवकर फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आणि रिटायरमेंट घ्यायची अर्ली. FIRE, फायनान्शियली इंडिपेंडेंट अँड रिटायरिंग अर्ली, फायर
हा एक नवीन फंडा लोक बोलताना लक्षात येतो दिसतो. पण याच दृष्टीने हे जे रिटायरमेंटचं हे नवीन फॅड असलं किंवा नवीन कल्पना असली तरी पण त्याच्यामध्ये एक वेगळा असा चेंज होताना बघतोय, स्पेशली आफ्टर कोरोना. मी जेव्हा वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर चर्चा करतो की कोरोनामुळे काय झालं, लोकांना बेसिकली आपल्या आयुष्याची जी दोरी कधीही कट होऊ शकते हा जो एक साक्षात्कार झालाय. त्यामुळे ते जास्तीत जास्त प्रकारे फक्त गधा मजदुरी न करता आपल्या पॅशन्स, आपल्या हॉबीज आणि आपल्या आवडीनिवडी यांना पण जोपासण्याचा प्रयत्न करतात. याचं एक मूर्तिमंत उदाहरण आता मला बघायला मिळतंय. कालच मी एका नॅशनल मॅनेजरशी बोलत होतो, जे माझे बॉस होते आधीच्या कंपन्यांमध्ये. तर त्यांच्याशी बोलताना असं जाणवलं की त्यांचं वय 52 वगैरे असेल, परंतु गेली 30 वर्ष साधारण, म्हणजे 25-30 वर्ष काबाड कष्ट केल्यानंतर, कटथ्रोट कॉम्पिटिशनमध्ये काम केल्यानंतर, टार्गेट्स अचीव्ह केल्यानंतर भरपूर पैसा कमवला, 4-5 घरं, 2-3 गाड्या वगैरे, परदेश भ्रमण वगैरे सगळं. पण त्यानंतर आता हे 50-55 जेव्हा मी रिटायरमेंटची चर्चा होते तेव्हा ते म्हणतात रिटायरमेंट नाही, आता मी माझ्या हे जे फायनान्शियल कंपल्शन होतं, माझ्यावर बर्डन होतं, त्यापासून मी बाजूला होऊन रिटायरमेंट घेऊन काही न करता निष्क्रिय होण्यापेक्षा मला जे करायचं होतं आयुष्यामध्ये, जे मी 25 वर्ष केलं असतं खूप बरं झालं असतं असं मला आज वाटतंय. ते जे मला करायचं होतं, माझा पॅशन जॉब आहे, माझा ड्रीम जॉब जो आहे तो मी आता सुरू करणार आहे पुढच्या 1-2 वर्षामध्ये. म्हणजे लोकांचा कल हा रिटायरमेंट, स्पेशली आफ्टर कोरोना, रिटायरमेंट घेण्यापेक्षा ही जी आपण एक फाउंडेशन निर्माण केलेली आहे, फायनान्शियल किंवा कामाचा अनुभव असेल किंवा मॅच्युरिटी असेल किंवा नॉलेज असेल किंवा एक्सपिरियन्स असेल आणि फायनान्शियल बेसिकली बॅकबोन तयार केलेला आहे गेल्या 30 वर्षामध्ये, त्याच्यावर अवलंबून आपले जे आयुष्याचे खरे फंडे आहेत, पॅशन आहेत, हॉबीज आहेत, त्या सगळ्या जोपासण्यासाठी आणि त्याचा सर्वात जास्तीत जास्त फुलफिलमेंट किंवा लेगसी जो प्रकार आहे त्याकडे लोकांचं लक्ष जास्त यायला लागले. कारण कोरोनाच्या ह्याच्यामध्ये आपण बरीचशी जवळची माणसं गेलेली पाहिली, ज्यांनी पैसा वगैरे चांगला कमावला होता, पण त्यानंतर फक्त पैशावर लोक तुम्हाला लक्षात ठेवत नाहीत. त्यामुळे असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून आपण केलेल्या कामाचा इतरांना फायदा होईल. ही जी आयडिया आहे, ही जी जाणीव आहे ती लोकांना झालेली आहे. म्हणून 50-55 या वयामध्ये माझे जे सिनियर्स आहेत ज्यांच्यावर चर्चा करताना ही गोष्ट वारंवार जाणवते की त्यांना शेवटच्या म्हणजे 50, 52, 53 नंतरची ऍक्टिव्ह जी 10 वर्ष आहेत, 53 ते 63 किंवा 55 ते 62, ही कशाच्या तरी मागे न धावता आपल्या पॅशन्स, हॉबीज फॉलो करायचे आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचा विचार चालू आहे. त्या दृष्टीने ते आपली पुढची प्लॅनिंग करतायत आणि या गोष्टींमध्ये मी नक्कीच मदत करू शकतो. कारण मी हे रिटायरमेंटचे ट्राय मी 2016 मध्येच करून पाहिलेलं आहे. त्यामुळे पुढे जे अडथळे येतात किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण वयाच्या 53व्या वर्षी आपण स्टंट नाही करू शकत. धन्यवाद.